हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? लाडू पेडू या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. बाहेर जायचं म्हटलं की हे दोघे खूप खुश असतात. तर आज लाडूच्या शाळेत आयोजित केलेल्या लिटल बिग एंटरप्रेन्योर फेस्टला भेट देण्याचा योग आला आणि खरं सांगायचं तर हा अनुभव मनाला स्पर्श करून गेला. गेटमधून आत जाताच सांता क्लॉजची वेशभूषा केलेले स्कूलचे मेंबर स्वागतासाठी असे उभे होते. शाळेच्या आवारात पाऊल टाकताच वेगवेगळ्या उत्सवाची जाणीव आणि रंगीबेरंगी स्टॉल्स, मुलांचे आनंदी चेहरे आणि आज आम्ही उद्योजक आहोत असे सांगणारे त्यांचे चमकते डोळे, सगळं काही खूप खास होते. इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स होते. खाण्याचे स्टॉल्स होते, ज्याच्यामध्ये पाणीपुरी होती, केक होता, पॉपकॉर्न होते. असे पदार्थ होते जे की मुलांना खूप जास्त आवडतात. बरेचसे गेमचे पण स्टॉल होते, ज्याच्यामध्ये मुलांनी गेम खेळल्यानंतर त्यांना एक छोटंसं गिफ्ट पण भेटत होते. लाडूने पण या गेममध्ये भाग घेतला आणि खूप जास्त एन्जॉय केला. गेम पूर्ण झाल्यावर प्राइज म्हणून हे मुलांना एक छोटंसं गिफ्ट देत होते. दीदी इथे गेम खेळत आहे हे पाहून श्रीहरीला पण गेम खेळायचा होता. लाडूचा गेम खेळून झाल्यानंतर श्रीहरीला पण गेम खेळायला दिला. त्याला पण हा गेम खेळताना खूप मजा वाटत होती. असे काही वेगळे असेल तर मुले खूप खुश होऊन जातात. बराच वेळ गेम खेळून झाल्यानंतर आम्ही खाण्याच्या स्टॉलकडे गेलो तर इथे आम्हाला होममेड मफिन दिसले. लाडू आणि श्रीहरीसाठी मफिन्स घेतले. तसे हे दोघे गोड जास्त खात नाहीत, पण आज हे मफिन्स या दोघांनी खाल्ले कारण हे होममेड होते. टेस्टला पण खूप छान होते आणि याच्यामध्ये शुगर सुद्धा एकदम कमी प्रमाणात होती. त्याच्यानंतर आम्ही इथे स्वीटकॉर्न भेळ घेतली होती. ती पण टेस्टला एकदम छान होती. मुलांसाठी पॉपकॉर्न घेतले. उभं राहून या दोघांना खाता येत नव्हते म्हणून दोघांना एका ठिकाणी बसवले आणि खाऊ घातले आणि आम्ही पण वेगवेगळ्या पदार्थाचा इथे आस्वाद घेतला. सर्वच पदार्थ खूप छान होते. आम्ही सर्वांनी ते खूप छान एन्जॉय केले आणि शेवटी आम्ही इथे मसाला दूध घेतले होते. ते तर एकदम भारीच होते. खाऊन झाल्यानंतर लाडू आणि श्रीहरी इथे खेळू लागले. बराच वेळ इथे दोघे खेळत होते. त्याच्यानंतर लाडूला तिच्या फ्रेंड्स भेटल्या तर ती त्यांच्यासोबत खेळू लागली. जसे की मी मागे सांगितले होते, आपले व्हिडिओ थोडेसे लेट झाले आहेत आणि त्यातलाच हा एक शेवटचा व्हिडिओ होता जो की क्रिसमस हॉलिडे स्टार्ट होण्याच्या आधीचा आहे. पण इथून पुढे आपले आता रेग्युलर व्हिडिओज येतील. फोटो क्लिक करण्यासाठी इथे वेगवेगळ्या फ्रेम्स होत्या. त्याच्यामध्ये उभं राहून आम्ही फोटो काढत होतो, पण श्रीहरी मात्र फोटो काढायला तयार नव्हता. तो मागेच बघत होता. कधी त्याने पुढे बघितलं तर लाडू दुसरीकडे बघत होती आणि या दोघांचा फोटोकडे पाहण्याचा एक टाइम होतच नव्हता. कसे तरी आम्ही थोडेफार व्हिडिओज घेतले. क्रिसमस थीमवरती इथे डेकोरेशन होते, ज्याच्यामध्ये क्रिसमस ट्री होता, सांता क्लॉज होता, स्नोमॅन होता. इथे स्नो म्हणून कापूस पसरवलेला होता. तर लाडूचे इथे उभे राहून बरेचसे फोटोज, व्हिडिओज घेतले. स्कूलने हे सगळे अरेंजमेंट आणि डेकोरेशन खूपच छान केले होते. लिटल बिग एंटरप्रेन्योर फेस्ट ही फक्त एक मेजवानी नव्हती, तर भविष्यातील यशाची पायाभरणी होती. या अनुभवाने हे शिकवलं की स्वप्न पाहायला वय लागत नाही, फक्त विचार मोठा हवा. बराच वेळ आम्ही स्कूलमध्ये होतो. त्याच्यानंतर घरी आलो आणि हे दोघे पण खूप थकले होते. घरी आल्याबरोबरच हे दोघे झोपी गेले आणि असा संपला आमचा आजचा दिवस. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.